नमस्कार मित्रांनो, कलर्स मराठीवर बिग बॉस चालू झालेला आहे आणि यामध्ये सध्या तन्वी कोलते हे नाव गाजतंय. बिग बॉस मध्ये एंट्री झाली तेव्हा सुद्धा स्टेजवर रितेश भाऊंच्या समोरच जुगलबंदी तिनं लावली होती आणि आता प्रोमो आलेला आहे आणि आजचा एपिसोड सुद्धा झालेला आहे, पहिला एपिसोड. त्यामध्ये सुद्धा ती नडताना दिसते. तन्वी कोलते नेमकी कोण आहे हेच आपण जाणून घेऊया. ती झी मराठीवर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये सिंचना गाडे पाटील हे पात्र साकार करत होती. या मालिकेमध्ये सुद्धा तिनं बऱ्याच कुरघोडी केल्या होत्या आणि करामती ती करत होती आणि एक विलिनिश पात्र तिनं साकार केलं होतं. त्याच पद्धतीनं आता सध्या बिग बॉसमध्ये तिचं जे वातावरण आहे, तिचं जे वागणूक आहे, ते याच पात्राला तर असं साजेसं वाटतंय. पण अजून सुद्धा आपण फायनल पॉईंटवर पोहोचत नाही किंवा अजून भरपूर एपिसोड्स बाकी आहेत, अजून भरपूर ट्विस्ट टर्न बाकी आहेत. त्याच्यामध्येच तिचा खरा स्वभाव आपल्याला कळेल. ती मूळची रत्नागिरीची आहे. मिस रत्नागिरी सुद्धा झाली होती ती 2018 मध्ये. त्यानंतर मिस गोवा सुद्धा स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला होता आणि ती तिने जिंकली होती. त्याचबरोबर एक चित्रपट येणं अजून बाकी आहे. त्या चित्रपटामध्ये तिनं काम केलेलं आहे. तर या चित्रपटाचं नाव आहे इसक. अजून रिलीज झालेला नाही आहे. तन्वी ही घेतला वसा टाकू नको या मालिकेमध्ये सुद्धा होती. शेतकरीच नवरा हवा या मालिकेमध्ये सुद्धा तिनं सायली हे पात्र साकार केलं होतं. तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता नवीन सिंचना कोण येणार हे मात्र बघणं गरजेचं आहे. कारण की आता मालिकेमध्ये तर आणि नवीन ऍक्टर्स आणावेच लागतील, कारण की मालिका पुढे न्यायची आहे. तर बिग बॉस मधली ही कंटेस्टंट तुम्हाला कशी वाटते? स्ट्रॉंग वाटते का? शेवटपर्यंत जाईल का? किती दिवस टिकेल? हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.